नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत फावल्या वेळेत नेमकं काय करायचं. महाभारतात एक सुंदर कथा येते. ती अशी की जेव्हा पांडवांना 12 वर्षाचा वनवास होतो, पांडव आणि द्रौपदी अद्वैत वनात राहू लागतात. तेव्हा त्यांची विचारपूस करायला भगवान श्रीकृष्ण वनात जातात. विचारपूस करत असताना भगवान भीमाला विचारतात, तुम्हाला वनवास झाला आहे, आता तू काय करणार आहेस भीमा? त्यावर भीमा म्हणतो, आता आमच्याकडे वेळच वेळ आहे. मी खाणार आणि झोपणार. हे ऐकून भगवान कपाळावर हात मारतात आणि पुढे जातात. भगवान झोपडीत जाताना तिथे बसलेल्या द्रौपदीची विचारपूस करून तिला विचारतात, ताई, नकुल सहदेव कुठे आहे? द्रौपदी म्हणते, ते पहा, झाडांखाली बसलेत. भगवान त्यांच्याकडे जातात आणि त्यांना पाहतात तर हे दोघे सारीपाट खेळत असतात. भगवान त्यांना पाहून म्हणतात, हौस पिटली नाही वाटतं तुमची. या खेळामुळेच तर ही वेळ आली आहे तुमच्यावर. ते दोघे लाजतात आणि भगवंताला प्रणाम करतात. भगवान पुढे युधिष्ठिरांकडे जातात आणि म्हणतात, काय हे धर्मा, तुम्ही सर्व वेळ मिळाला म्हणून फक्त आराम करताय. हे बरोबर नाही. त्यावर अर्जुन म्हणतो, हे कृष्णा, काय करणार, आम्हाला आता वेळच वेळ आहे. हे या सर्वांचे विचार ऐकून भगवान विचारात पडतात आणि निर्णय घेतात व सर्वांना एकत्र करून म्हणतात, चला आपल्याला इंद्राकडे जायचं आहे. तोच अर्जुन म्हणतो, कशाला? भगवान म्हणतात, तुला मृदुंग शिकायचा आहे, धर्माला सल्ला कसा द्यायचा हे शिकायचं आहे, भीमाला स्वयंपाक, तर सहदेवाला घोडे राखायला, नकुलला रथ चालवायला आणि द्रौपदीला झाडलोट करायला शिकायचं आहे. हे ऐकताच सर्व आश्चर्यचकित होऊन भगवंताकडे पाहू लागले. धर्मराज म्हणाले, भगवान, आम्ही राजे आहोत. हे शिकून काय फायदा? तुम्ही द्रौपदीचा तर विचार करा. ती भरतवर्षाची स्मरादिनी आहे. भगवान म्हणतात, जास्त विचार करू नका. वेळ आल्यावर कळेल सर्व. आणि हे सर्व इंद्रमहालात जाऊन विविध कामं शिकतात. 12 वर्षांचा वनवास संपतो. पण 1 वर्षाचा अज्ञातवास राहिला होता. कौरवांनी 12 वर्षाचा वनवास पांडवांना दिला होता. पण त्याचबरोबर असा डाव पण केला होता की जर वनवासानंतर 1 वर्षात जर तुम्ही आम्हाला दिसलात तर परत तुम्हाला वनवास आणि अज्ञातवास होईल. आता सर्वांना कळेना की आपण 1 वर्ष लपायचं कुठे. त्यांनी भगवंतांना विचारले. त्यावर भगवान म्हणतात, हीच ती वेळ आहे. तुम्ही रिकाम्या वेळात इंद्राकडे जाऊन कामं शिकलात ना, आता तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि भगवंताने त्यांना विराट राजाचा पत्ता दिला. ते सर्वजण स्वतःची ओळख लपवून विराट राजाकडे सेवकाची कामे करतात. यात धर्मराज कंक नावाचा ब्राह्मण होतो आणि राजाला सल्ला देतो. भीम बल्लव नावाचा आचारी होतो. अर्जुन बृहन्नडा नावाचा मृदुंग वादक होतो. सहदेव घोडे राखणारा, तर नकुल रथ सारथी, तर द्रौपदी विराट राजाच्या राणीची दासी होते. याप्रमाणे खाली वेळात शिकलेल्या कामाचा त्यांना अशा प्रकारे फायदा होतो. तर मित्रांनो, याचं तात्पर्य काय आहे? या कथेवरून हेच कळते की रिकामा वेळ मिळाला की झोपा काढण्यात आणि गेम्स खेळण्यात वाया घालवायचा नसतो. तर या रिकाम्या वेळात आपल्या बुद्धीला चालना मिळेल अशी कामं करावीत. सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे आपल्या बुद्धीला, मनाला चालना मिळण्यासाठी धार्मिक ग्रंथांचे अवलोकन, अध्ययन करावे. माणूस जन्माला आल्यापासून आनंदाच्या मागे धावतो, पण आनंद तर सोडाच, सुखही त्याला मिळत नाही. मित्रांनो, भगवंताला ज्ञानी भक्त खूप आवडतो. हीच वेळ आहे. इतके ज्ञानी व्हा की जसे तुकोबा म्हणतो, तुका सहज बोले जरी वाणी, वेदांत वाहे त्याच्या घरी पाणी. श्री स्वामी समर्थ.